Student, now we are going to study a new topic that is reproduction and modern technology. Many couples cannot have a children due to the various reasons. खूप जोडप्यांना मुलं होत नाहीत कारण खूप त्याच्या पाठी रिझन्स असतात. ते रिझन्स आपण बघूया. इन केस ऑफ वुमन, irregularity इन मेन्शुअल सायकल्स. बरोबर टायमात मेन्शुअल सायकल्स न येणं. डिफिकल्टी इन ओसीटी प्रोडक्शन. ऑब्स्टिकल इन द ओव्हिडक्ट्समध्ये काही ऑब्स्टिकल असतील तर. डिफिकल्टी इन इम्प्लांटेशन इन युटेरसमध्ये गर्भधारण न होणं. मेनी अदर रिझन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस. ॲब्सेन्स ऑफ स्पर्म इन द सीमेन. स्लो मुवमेंट्स ऑफ स्पर्म्स. Anomalies in sperms are the reason in the case of males. स्पर्म्सची स्लो मुवमेंट किंवा स्पर्म्स सीमेनमध्ये नसणं हे काही रिझन्स आहेत कशामध्ये मेल्समध्ये ज्यांनी त्यांना मुलं होत नाही. बट नाव विथ द हेल्प ऑफ ॲडव्हान्स मेडिकल टेक्नॉलॉजीज लाईक IVF, surrogacy, sperm banks, the childless couple can have a child. First technology which we are going to study, in vitro fertilization, ज्याला म्हटलं जातं IVF. In this technique, fertilization is brought about in the test tube. एका टेस्ट ट्यूबमध्ये फर्टिलायझेशन केलं जातं. And the embryo formed is implanted in the uterus of the woman at the appropriate time. आणि मग वेळ आल्यानंतर तो जो एम्ब्रियो आहे तो त्या बाईच्या गर्भामध्ये सोडला जातो. IVF technology is used for having a child in the case of those childless couple who have problems like less sperm counts, obstacle in oviduct, etc. नेक्स्ट आहे सरोगसी. सरोगसी तुम्ही भरपूर वेळा ऐकलं असेल. सम वुमन्स हॅव प्रॉब्लेम इन द इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो इन द युटेरस. त्यांच्या गर्भामध्ये काही प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना गर्भधारण करता येत नाही. सच वुमन कॅन टेक द हेल्प ऑफ मॉडर्न रेमेडियल technique called as surrogacy. In this technique, oocyte is collected from the ovary of the woman having the problem in implantation in uterus. गर्भामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तिचं जे ओसाईट अंड आहे ते कलेक्ट केलं जातं. दॅट ओसाईट इज फर्टिलाइज इन द टेस्ट ट्यूब विथ द हेल्प ऑफ अ स्पर्म कलेक्टेड फ्रॉम हर हजबंड. आणि मग काय केलं जातं तर तिच्या नवऱ्याकडनं त्याचे स्पर्म्स घेऊन ते टेस्ट ट्यूबमध्ये फर्टिलाइज केले जातात. जे फिमेलचं ओसाईट आहे ते आणि मेलचे स्पर्म्स. दिस एम्ब्रियो फॉर्म्ड फ्रॉम सच फर्टिलायझेशन इज इम्प्लांटेड इन द युटेरस ऑफ सम अदर वुमन हॅविंग अ नॉर्मल युटेरस. आणि मग एखाद्या दुसरी बाई जी आहे तिचं नॉर्मल युटेरस आहे ज्याला प्रॉब्लेम्स नाही आहेत अशा युटेरसमध्ये हे जे फर्टाईल केलेला जो एम्ब्रियो आहे फॉर्म्ड झालेला जो एम्ब्रियो आहे तो सोडला जातो. सच अ वुमन इन हुज युटेरस द एम्ब्रियो इज इम्प्लांटेड इज कॉल्ड ॲज सरोगेट मदर. नेक्स्ट आपण बघणार आहोत ती टेक्निक आहे स्पर्म बँक, सीमेन बँक. There are various problems in the sperm production as mentioned above. In the case of many men, so as to have a children, in case of such couples, new concept of sperm bank has been introduced. This concept is similar to the blood bank. Blood bank मध्ये जसं आपलं रक्त आपण कलेक्ट केलं जातं तशाच प्रमाणे स्पर्म बँकमध्ये स्पर्म्स जे आहेत ते कलेक्ट केले जातात. द सीमेन एज्युक्युलेटेड
by the desired man is collected after their thorough physical and medical checkup and stored in the sperm bank. आपण बघितलं, जर एखादा माणूस तयार असेल तर त्याचे जे स्पर्म्स आहेत ते घेतले जातात आणि ते स्पर्म बँक्समध्ये ठेवले जातात. As per the wish of the needful couple, the oocyte of the woman of the consent couple is fertilized by IVF techniques using the semen from the semen bank. Resultant embryo is implanted in the uterus of same woman. Name of the semen donor is strictly kept secret as per the law. As per the law, ज्यांनी सिमेन डोनेट केलं आहे त्या माणसाचं नाव जे आहे ते सांगितलं जात नाही. नेक्स्ट आपण जे बघणार आहोत तो टॉपिक आहे ट्विन्स. Two embryos develop simultaneously in the same uterus. Thus, the two offsprings are delivered simultaneously. Such offsprings are called as twins. Many couples have twins. Twins म्हणजे आपल्याला माहितीच असेल जुळं. There are two main type of twins as monozygotic twin and dizygotic twins. Monozygotic twins are formed from single embryo. एकाच एम्ब्रियोपासनं जर दोन ट्विन्स बनले असतील तर त्याला मोनोझायगॉटिक ट्विन्स म्हटलं जातं. एक्झाममध्ये हा क्वेश्चन आलेला, व्हॉट आर मोनोझायगॉटिक ट्विन्स. मोनोझायगॉटिक ट्विन्स आर फॉर्म्ड फ्रॉम द सिंगल embryo. During early period of embryonic development, within the 8 days of zygote formation, cells of that embryo divides into two groups. Those two groups developed as two separate embryos and thus the monozygotic twins are formed. Such twins are genetically exactly similar to each other. असे जे ट्विन्स होतात ते एकदम हुबेहूब दोघंही सेम दिसतात. ड्यू टू दिस such twins are exactly similar in their appearance and their gender is also same. Both will be either boys or girls. In case of monozygotic twins, if the embryonic cells are divided into two groups 8 days after the zygote formation, there is a high possibility of formation of conjoined twins. कंजॉईंट ट्विन्स म्हणजे आपण बघितलेलं असेल, काही ट्विन्स जे आहेत ते चिकटलेले एकमेकांना असतात. सच ट्विन्स आर बॉर्न विथ द सेम पार्ट ऑफ बॉडी जॉईंट टू ईच अदर. सम ऑर्गन्स आर कॉमन इन सच ट्विन्स. डोक्याला डोकं चिकटलेलं असतं किंवा हाताच्या पोर्शनला हात चिकटलेले असतात दोघांचे, तशा टाईपचे ते ट्विन्स असू शकतात. ऑकेशनली टू oocytes आर रिलीज फ्रॉम द ओव्हरी ऑफ वुमन अँड बोथ oocytes आर फर्टाईल बाय टू सेपरेट स्पर्म्स. दस टू झायगॉट्स आर फॉर्म्ड. अशा वेळेला दोन झायगॉट निर्माण होतात. जेव्हा दोन oocytes रिलीज होतात कुठून, वुमनच्या ओव्हरीमधनं, आणि both oocytes are fertilized by two separate sperms. अशा वेळेला जी मुलं होतात, the two embryos are formed from those two zygote and both of those embryos are separately implanted in the uterus. Thus, dizygotic twins are developed. After complete development, such twins are genetically different and may be
सेम ऑफ डिफरंट जेंडर. अशा टाईपचे जे ट्विन्स आहेत ते जिनेटिकली डिफरंट असतात आणि मे बी सेम ऑफ डिफरंट जेंडर, आणि त्यांचं जेंडर पण डिफरंट असू शकतं. म्हणजे एक मुलगा असेल तर एक मुलगी असते, अशा टाईपमध्ये दिसायला पण हे वेगळे वेगळे असतात. So I think you must have understood all these topic.